हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला पाहिजे. आता आजचा व्लॉग मी दुपारी 12 शूट करत आहे. तर आज आहे रविवार, त्यामुळे सगळी कामं रिलॅक्समध्ये केली. आणि लहान मुलगा उठून तो 8:30ला क्लासला सुद्धा गेला. त्यानं दूध वगैरे गरम करून चपाती वगैरे खाऊन गेला तो क्लासला, कारण 10:30 वाजता तो येणार आहे. त्यामुळे त्याने मला काय उठवलंच नाही. आणि 9ला मला पण आणि मिस्टरांना जाग आली. मिस्टर तर उठलेले होते, पण 9लाच दोघंजण आम्ही उठलो आणि छानपैकी आंघोळ वगैरे करून चहा वगैरे झाला. 9:30ला नाश्ता झाला. म्हटलं आज लेट झाला आहे तर स्वयंपाकाला सगळ्यात पहिल्यांदा घालणं गरजेचं आहे. बाकीची कामं दुपारी केलेली आज लेट चालतात, म्हणजे फरशी वगैरे धुणं. म्हणून मी सकाळीच काय केलं, वांग्याची भाजी केली आणि डाळीची आमटी भात केला होता. आणि आत्ता वाजलेले आहेत 12 आणि 1 तासाभरात तर मी काय केलं, लगेच लोटून काढून फरशी पुसून धुवून आले आणि 12च वाजले एवढ्यामध्ये. म्हटलं पटकन आता जेवायलाच बसणार पोरं पण वगैरे, कारण मला वाटत होतं आज मी लेट उठले म्हणजे सगळीजणच लेट उठलीत आणि लेट होते का काय की असं वाटतच होतं. पण एक अर्ध्या पाऊण तासात तर माझं धुणं पण आजचं झालं, इतकं काय पडलं नव्हतं त्यामुळं. आणि चपात्याच मी मग करायला घेतल्या. आणि मिस्टर आता काही काम आहे म्हणून कॉलेजवरनं एक फोन आला म्हणून तिकडे गेलेले आहेत. आणि छोटा मुलगा क्लासहून आला आहे 10:30 वाजता. आणि मोठा मुलगा काय आज त्याचा क्लास पण नाही आणि शाळेतला पण क्लास नाही, त्यामुळे तो घरीच आहे. आणि सगळेजण एकत्र जेवायला बसायचा जो का आनंद आहे तो एका कुटुंबालाच माहीत. आपण सगळे एकत्र जेव्हा बसतो ती फिलिंग, त्या भावना, एकमेकांचे विचार एकमेकांना कसे पटतात किंवा एकमेकांच्या विचारांचे देवाणघेवाण अशाच दिवशी होत असते, एखाद्या रविवारी वगैरे. नाहीतर मुलं दुपारची नसतात, संध्याकाळची असतात. संध्याकाळी कधी मिस्टर पण बाहेरच असतात जेवायला, काही कामानिमित्त मित्रांचे वगैरे असतात सारखं त्यांचं जेवण. त्यामुळे पण रविवारचा हमखास असतो तो दोन्ही टाईमचं जेवण आम्ही एकत्रच करतो. आणि तो जो काय आनंद आहे तो मला न सांगता येण्यासारखा आहे. कारण सगळ्यांनी एकत्र, मी लहानपणापासून एकत्र कुटुंबात वावरलेली मुलगी असल्यामुळे मला सगळेजण एकत्र असावं आणि सगळ्यांनी एकत्र आनंदात जे काय असतील ते क्षण थोडेफार का होईना तरी आनंदानेच जगायचं असं मला वाटतंय. त्यामुळे जो क्षण जेवढा आपल्याला आनंद होता, म्हणजे सेलिब्रेट करता येईल, अगदी छोट्या काहीही खर्च न करता अगदी कमी ह्याच्यामध्ये करायचा मी नेहमी प्रयत्न करत असते. जे आहे त्याच्यात आनंदी राहायचं. काय एक्स्ट्राचे एफर्ट्स किंवा अपेक्षा कुठले ठेवायच्या नाहीत. फक्त स्वप्न बघायची. मी नेहमी स्वप्न बघत होते, कारण 17 वर्ष बाहेर राहिलो आम्ही. एका खोलीत संसार चालू केला होता 10x10च्या खोलीमध्ये. आणि आज आमचं 2 BHK आपलं घर, स्वतःचा बंगला झाला. आणि स्वतःचं जागा घेऊन स्वतः कष्टातनं कुणाचीही हेल्प न घेता, माहेरच्यांची सासरच्यांची कुणाचीही मदत न घेता हे घर उभं केलं दोघांनी. ते एक रुपयाची सुद्धा मला अजून आठवण येते आणि जाणीव आहे. त्यामुळे माझा खर्च अगदी म्हणजे काही नाहीच, मी कधीच करत नाही. मिस्टर कधी आणतील तवाचा ड्रेस एखादा, नाहीतर मी ड्रेसचं सुद्धा कधी असं मागणी कधीच केली नाही. त्यांनी कधी घेतील तर घेतील, कधी काय मिळेल तर मिळेल, कसलीच अपेक्षा नाही ठेवली. त्यामुळे मी आज आनंदी आहे, भरपूर आनंद. आणि अपेक्षा न करता सुद्धा मला भरपूर मिळालं, भरपूर आनंद त्या गोष्टींचा किंवा त्या वस्तूंचा पण मी घेत आहे. आणि एक कशा वस्तू घेतल्या आणि कसं सरप्राईज मिस्टरांनी मला प्रत्येक वेळेला काय घेऊन दिलं ते मी नेहमीच तुम्हाला नेक्स्ट जे व्लॉग येतील त्यामध्ये एक एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन, जेव्हा ते आठवतील आणि जेव्हा ते प्रसंग येतील. किंवा एखाद्या बड्डेला त्यांनी काही हे केलं होतं माझ्यासाठी, गिफ्ट आणलं होतं की अचानक सरप्राईज असं दिलं होतं. मुलांचे बड्डे असू देत किंवा माझे, आम्ही काय बाहेर असे सेलिब्रेट करत नाही किंवा मुलं बोलवून वगैरे, घरातच आम्ही चौघं कसं सेलिब्रेट करतोय. इतका म्हणजे खर्च किती कमीत कमी करतोय. आणि त्यामुळे आज आमचं घर झालं असावं, कारण चिकाटी एवढी केली की सांगू पण शकणार नाही. इतकी चिकाटी आज तागायत सगळ्या गोष्टीमध्ये केली. एकच ड्रेसवरती 2-2, 3-3 वर्ष मी काढलीत.
मुलांचे बड्डे असो, मिस्टरांचा असो, माझा असो, घरच्या घरी कसे साजरे केले त्याची पुरेपूर मला जाणीव आहे. आणि आत्ता आम्ही कधी तरच कुठल्या तर वर्षी एखाद्या 2 वर्षातनं किंवा 3 वर्षातनं एकदाच आम्ही हॉटेलला असं चौघेत जातो आणि सेलिब्रेट करतो. ह्याच वेळेला मुलांना घेऊन आम्ही गेलो होतो. कधी एक स्वप्न असतं बघा लहान मुलांच्या बरोबर आपली पण मुलं म्हणजे त्यांचा बड्डे बघत असतात, त्यांच्या घरी सगळी मुले येत असतात आणि त्यांचं कसं बड्डे सेलिब्रेट त्यांनासुद्धा एक अपेक्षा असते बघा. आपण पण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही देखील ह्या वर्षी त्यांचं हॉटेलमध्ये केला. कसली काही जुळणी नव्हती किंवा काही नियोजन नव्हतं. असंच आम्ही अचानक करूया असं ठरलं आणि केला. इतका मुलाचा आनंद डोळ्यात त्याच्या दिसत होता, चेहऱ्यावर दिसत होता. तो अपेक्षा न करण्यासारखा किंवा अनपेक्षित असा तो आनंद पण आम्हालासुद्धा मिळाला. तर चला इकडे चपात्यासुद्धा माझ्या पटपट होत आहेत आणि मुले पण लागलेले आहेत, भूक लागली. कारण सुट्टीच्या दिवशी घरात असले की किती जरी जेवण केलं, काही पदार्थ केले तरी भूक ही बसून बसून लागते. आणि आत्ता तर हिवाळा चालू आहे, त्यामुळे लवकर दिवस मावळतो आणि लवकर अंधार पडतो. त्यामुळे सकाळी पण लवकरात लवकर जेवण्याचा किंवा जेवण करण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि संध्याकाळीसुद्धा लवकरच स्वयंपाकाला घालते, जेणेकरून सगळ्यांना वेळेत जेवण मिळावं यासाठी. आणि इकडे मी त्याच तव्यावर नेहमीप्रमाणे शेकून घेतलं, कारण थंडी आहे, छान शेकलं जातं. आणि अशा पद्धतीनं आजचं जेवणाचं ताट झाले, वांग्याची भाजी, चपाती वगैरे. आता मुलं आणि मिस्टर गणपतीला नमस्कार करण्यासाठी नारळ फोडण्यासाठी गेलेले आहेत, कारण आज आहे संकष्टी. आता संध्याकाळचं मी नेहमीच फरशी पुसते आणि दिवाबत्ती करते आणि थोडा स्वयंपाकाला स्टार्ट केलेला आहे. आता मी डाळ भात लावलेला आहे, थोडे बटाटे पण उकडायला ठेवलेले आहेत. आज मोदक करणार आहे, ते आता साहित्य थोडंफार घेऊन येतील तेव्हा. आता दिवे लागण्याची वेळसुद्धा होती. आज काय आता सगळेजणच गेल्यात म्हटलं, माझाच नंबर होता दिवे लावायचा. आणि आज आहे संकष्टी, त्यामुळे आता मिस्टर आल्यानंतर गणपतीची पूजा करतात. गणपतीला नेहमी संकष्टीला ते अभिषेक घालतात आणि व्यवस्थित अशी पूजा करतात. मिस्टरांनी आळूची पानं पण आणून ठेवल्यात. इकडे आपलं तुरीचं सोल असतात ते आणि आपलं हे वाळकं पण आणलेले आहेत. आता हे फ्रीजमध्ये ठेवून देईल, बघूया आता उद्याच्याला ह्याची रेसिपी पण शेअर करेन ह्या दोन्हींची. आता किती वेळ लागते कोणास ठाऊक, म्हणून मी स्वयंपाकाला करायलाच घातलं. इकडे डाळसुद्धा शिजून तयार झाली आणि चपात्या पण लगेच करून घेतला. एक 4-5 तरी लागतात. चपाती, भाजी, मोदक, भात, आमटी सगळंच लागतं संध्याकाळच्या जेवणामध्ये. आता आमटीला मी फोडणी देत होते. आता हे छोटंसं पातेलं आहे, आत्तापुरती आमटी करायची, त्याच बेतानं तेवढीच करणार आहे. आणि हे वाटण सकाळीच काल केलं होतं, त्याची फोडणी दिली मी सिंपल अशी. आणि कोल्हापुरी चटणी घालूनच करावी लागते, तरच चव येते आणि तीच लागते आमच्या घरामध्ये. आता लई वेळ झाला होता म्हणून म्हटलं आता काय करायचं, तर लसूण तर सोलून ठेवूया म्हटलं. असं काय ना काय तर करत राहते आधीमध्ये, कारण लसूण सोलून ठेवला की लागतो सगळ्या ह्याच्यामध्ये. आता फ्लावर थोडासाच होता, तो मी कट केला. आता भाजीला काय करायचं हेच सुचत नव्हतं आणि बटाटे तर लावले होते. आता म्हटलं एकदम सुचलं, म्हटलं मिक्स भाजी करूया म्हटलं, फ्लावर आणि बटाट्याची कुरम्या टाईप. तशीच मी आता सिंपल अशी फोडणी दिलेली आहे. आणि ॲक्च्युली लाईट गेली 1 तासभर, काय सुचेना. आणि मुलं आणि मिस्टर पण आलीत आणि येताना नारळ फोडून आणला होता. तर म्हटलं मोठ्या मुलाला जरा खाऊन दे. आता इकडे भाजी पण माझी झाली आणि त्याने खाऊनायला घेतलं. तोच नेहमी असं खाऊन देतो खोबऱ्याचं किस असला तर. नाहीतर मी काय करते, सरळ काप करते आणि मिक्सरलाच लावते. तसेच अंधारात कसे बसे केले मोदक. आणि त्यानंतर लाईट आली आणि मिस्टरांनी पूजासुद्धा छान अशी करून घेतली. गणपतीची सर्वांनी आरती केली, नैवेद्य दाखवला आणि जेवायला बसलो. तर आजचा व्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.